आज आमची प्रमुख अड्डा मंडळीची मीटिंग झाली। त्याच्यामध्ये निर्णय असा झालेला आहे की येणाऱ्या 3 तारखेला दुपारी 2 वाजता मुंबईला आमचे प्रमुख नेते मंडळीचे प्रवेश होणार आहेत। त्याच्यामध्ये मी आहे, सतीश अण्णा आहेत, दिलीप वाघ आहेत, कैलास बापू आहेत माजी आमदार, दिलीप तात्या सोनवणे माजी आमदार आहेत, तिलोत्तमाताई आहेत। असे काही प्रमुख मंडळी जे आहेत यांचे प्रवेश त्या ठिकाणी 3 तारखेला होत आहेत। आपल्या कार्यकर्त्यांची काय भूमिका ठरली? इलेक्शन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे, मी अगोदरच मेळावा घेतलेला होता कार्यकर्त्यांचा आणि सर्वच कार्यकर्त्यांचा त्यावेळेला आग्रह असा होता की आपण आता 10 वर्षापासून विरोधामध्ये आहोत, अजून 5 वर्ष विरोधामध्ये राहण्यापेक्षा, कारण आमचे पण कार्यकर्त्यांची कामं आडून पडतात, कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसतो आणि म्हणून सर्वांनी एकमताने त्यावेळेला निर्णय घेतला होता की आपण सत्ताधारी पक्षामध्ये गेलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं अजितदादांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं आमचं सर्वांचं ठरलेलं आहे। शरद पवारांकडनं काही निरोप आलाय का? चर्चा झाल्यानंतर काही बोलणं झालं का? शरद पवार म्हणा, सुप्रिया सुळे म्हणा, रोहित दादा यांच्याशी परवा जयंत पाटील साहेब आले होते, त्यावेळेला ओझरती चर्चा आमची झालेली होती। ते मला म्हटले की मला तुम्ही मुंबईला भेटायला या चर्चा करण्यासाठी। इतकीच चर्चा फक्त झालेली आहे, बाकी कोणाशी पण चर्चा झालेली नव्हती। इतके निष्ठावंत